नमस्कार, मी निकिता. मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके हा घराबाहेर आलाय आणि आता माझ्यासोबत आहे प्रभू. प्रभू, कसा आहेस? मस्त आहे. तुम्ही कसे आहे? मस्त. तुला तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? हो हो. थोडस असं खूप असा शांत, घरामध्ये खूप असा आरडाओरडा करणारा होता प्रभू, पण आता शांत झालाय. सॅड आहेस खूप? हो, घराबाहेर आलो आता एक स्वप्न आपलं तुटतं तर ते खूप नाराजगीच होते, त्यामुळं खूप नाराज आहे. मी घराबाहेर पडलो म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी इतका अचानक घराबाहेर पडेल म्हणून. पण सुरुवातीपासूनच तू खूप असा पॉझिटिव्ह दिसत होतास की मी विनर होणार विनर होणार. हो. पण आता तू स्वतःला लो फील करून घेऊ नकोस, कारण नाही. आता तू सॅड बसलायस खूप आणि ते आम्हाला दिसतंय. ते असं नाही व्हायला पाहिजे, कारण तुला इथून पुढे पण बरंच काही करायचंय. हो. सो पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह असणारा प्रभू आज असा दिसतोय आम्हाला. नाही नाही, मी नक्कीच माझी मेहनत पुढं पण चालू ठेवीन. नक्कीच एकदा तरी काही ना काही करून विनर बनवून दाखवेन. तुझी आई मला बाहेर भेटली, त्या पण म्हणत होत्या की म्हणजे मुलगा खूप छान खेळत होता, पण असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. सो आई बाबांबद्दल काय म्हणायचं? मला आई पप्पा बद्दल हेच म्हणायचं आहे की जे टायमाला बिग बॉसची ऑफर आलती, मला कॉल आलता की माझे आई पप्पा इतके खुश झाले होते की आता आपलं पोरग टीव्हीवर दिसणार, इकडे चाललंय. तर ते खूप खुश झाले आणि ते बोलले होते जायचंय तर जिंकूनच ये. मी बोललो हा, मी जिंकूनच येणार. तर ते एक माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. पण जाऊ द्या, भले बाहेर पडलो पण लोकांचं प्रेम किंवा सपोर्ट मिळाला मला, ते खूप भारी वाटते. सतत ना तू घरामध्ये असं म्हणत होतास की मी टॉपचा किंग आहे, मी विनर होणार. हो. पण आता तुला काय वाटतंय की माझ्या जागी कोण बाहेर जायला पाहिजे होतं? हेच मला वाटतं, सागर दादाच बाहेर जायला पाहिजे होता. तुझ्या टार्गेटवर ना, म्हणजे तुला सतत टार्गेट करणारे दोन व्यक्ती आम्हाला दिसलेत, एक सागर दादा आणि विशाल. हो. त्यांना सतत वाटत होतं की प्रभूने पुढे नाही जायला पाहिजे. आणि सुरुवातीला ना ज्या ज्या लोकांनी तुला टार्गेट केलं ना ते सगळे घराबाहेर गेले, पण हो. प्रभू आतमध्येच दिसला. हो. काय नक्कीच. सांगशील त्याच्यावर? तर जे जे मला टार्गेट करत होतं, मी शांत बसतच नव्हतो. मी बरोबर त्यांना उत्तराला उत्तर द्यायचो, बरोबर त्यांना जागेवरच थंड करून टाकायचो आणि त्यांना बोलायला चान्स देत नव्हतो. आणि मी ज्याला ज्याला नॉमिनेट करीत होतो ते घराबाहेरच गेले. हे माझं म्हणजे मला जे वाटत होतं हे जाणार, याला नॉमिनेट करतो, आणि ते खरंच गेलेले. खरंच. आणि ते मला वीक समजायचे, पण मी वीक नव्हतो. ते स्वतः वीक होते आणि घराबाहेर गेले. खरंच. पण ना जेव्हा तू चावी चोरलीस ना प्राजक्ताची, त्याच्यानंतर प्रभू खूप हायलाईट झाला. प्रभू प्रत्येक वेळी दिसायला लागला आम्हाला. सो ते तुला तन्वीनेच सांगितलं होतं की चावी चोरायची, असं काही घडलेलं नाही का? नाही, ते तिनं काहीच नाही सांगितलेलं. आणि तिनं हा, मी आधी चाबी काढली आणि नंतर मी सांगितलं की मी चाबी काढली, आता बघ उद्या काय होतंय. तन्वीला जाऊन सांगलं तर मग तन्वी बोलली प्रभू हे चुकीचं आहे, तिची चाबी देऊन टाक, असं करू नकोस. तर मी म्हणलं गपची बस, तुला स्वामींची शपथ जर कोणाला कलम करशील तर. मग ती शांत बसली. मग तिला असं असं होऊ लागलं की यांनी काय केलं, असं काय. तर मी बोललो हे माझा गेम आहे, तुझा गेम तू खेळतेस, मला रोखू नकोस. तर मग ती बोलली ठीक आहे, आता तुझं तुझं बी बरोबर आहे, तू पण इथे खेळायला चालत, तुझ्या पद्धतीनं तू खेळ. तर मी एवढं बी बोललो होतो, निगेटिव्ह दिसू किंवा पॉझिटिव्ह दिसू, पण मला हे काम करायचंय म्हणजे करायचंय. आणि ते डिसिजन घेतला होता. मग ती मी चाबी काढली. घरात तुला ना असं सतत बोलत होते की तन्वी सोबतच राहतोय ना, तन्वी सोबतच पुढे पुढे येतोय, सगळं तन्वीच ऐकतोय. तर ते खरंच तसं होतं तुझ्यामध्ये? नाही, खरं नव्हतं. फक्त ते लोकांना एक मानवायचं. आता तसं बोलायला गेलं तर मला तर करण बी प्राजक्ता सोबत राहत होता, परत विशाल बी रुचिता सोबत राहत होता, अनुश्री सोबत बी ते कुणी सचिन दादा किंवा सागर दादा राहतोय, बसतोय उठतोय. मग हे पण त्यांच्या माग मागच गेम खेळतात का? आता नातं तर प्रत्येकाचं आहे आणि प्रत्येकाचंच नातं तिथं राहणं पॉसिबल आहे, कारण की 3 महिन्याचा शिवाय कसं राहणार, कसं कोणाला विचारणार, त्यामुळे नातं पाहिजेच. तुला सागर दादाबद्दल काय बोलायचंय? कारण ना तो ना नेहमी असा आरडाओरडा करताना तुझ्यावर दिसलाय प्रत्येक वेळी. त्याला असंच वाटत होतं की प्रभूने पुढे नाही जायला पाहिजे. सो तुझं त्यांच्याबद्दलचं मत काय, किंवा त्यांचा गेम कसा आहे, की ते कसे खेळतात, किंवा त्यांचं वागणं कसं आहे? हा, मला त्यांचा गेम तर असंच वाटतोय, फक्त कुठला टास्क खेळताना दिसतात ते, आणि मुद्दा कुठला असला तर फक्त कोणावर ओरडणं, तिथं उलट्या मुद्द्यात बोलणं, चुकीच्या मुद्द्यात बोलणं, असं बोलते उलट सुलट बोलणं, हे मला आवडत नव्हतं. आणि जे की मला माझ्यावर जे ओरडायचे, आता भाऊच्या धक्क्यावर बिस्किट येत होते, मी बिस्किट उचलले तर त्यांनी इतका, मी माझ्यासाठी
4-5 बिस्किट काढून ठेवले, कारण की मी म्हणलं उद्या खाईन, आणि भरपूर बिस्किट आले होते, तिथं कोणीच खात नव्हतं. तो समजे बिस्किट घेऊन बसलेले, आणि मी खायला म्हणलं एक बिस्किट घ्यायलोय, तर इतका मोठा वरच्या लेवलनी आवाज चढवला माझ्यावर, तर ते मला सहन नाही झालं. मी बोललो होतो मग तिथं. तर मग ते कधी कधी काय होतंय, तर वरच्या लेवल आवाज जातोय आणि त्यांचं रूप बाहेर येते, मुखवटा उठत. तू एकदा म्हटलेलास की आपण बाल्कनी ग्रुपला काढलं, आपण टोळी ग्रुपला काढला, आता काटा ग्रुपच फक्त पुढे पुढे येणार, पण काटा ग्रुपमधून बाहेर पडणारा पहिला तूच मीच होतास. होतो. तर मला त्याचं खूपच दुःख वाटलं, अरे म्हणलं हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. खरंच. तू आता घरात म्हणजे पाहिजे होतास असं बाहेर सुद्धा सगळ्यांना वाटतंय, कारण कॉमेंट्स जर बघितल्यास ना, तू आता बाहेरून बघितलंयस किती ते माहित नाहीये, पण बऱ्यापैकी लोकांना असं वाटत होतं की नाही, प्रभू घरात असायला हवा होता आता. हो, तर मला पण तेच वाटतंय. मी इतके 100% दिलेत, मी शांत बसलोच नाही. टास्क बी इतके खतरनाक टास्क खेळत होतो, समजायला तोंडाला तोंड देत होतो, माझे राडे पण होत होते, माझे झगडे पण होत होते, आणि मी माझे मुद्दे पण मी प्रॉपर मांडत होतो. तर मग इथं मी कुठं वीक वाटत होतो, आणि कुठला माझा गेम दिसला नाही तर मला बाहेर काढलंय प्रेक्षकांनी. आता तसं म्हणायला गेलं तर मला गावाकडचं, माझं पुरे गावाकडची लोक म्हणते, औरंगाबाद, जालना, अंबड, गेवराई, रत्नागिरी पूर्ण वोटिंग तुलाच होते, आणि तू कस काय बाहेर निघणार. तर मुंबईत बी भरपूर फॅन आहेत, तर मग मला हेच कळत नाही की मी बाहेर कस काय आलोय. लोक तर बोलतात आम्ही सपोर्ट करतो, इतकं अकाउंट भरलंय, समद्यांनी वोटिंग केलेलं प्रत्येक फोटो येतोय. तेच जरा टेन्शन येते. वोटिंग तर आले भरपूर, पण कमेंट बी येते आम्ही तू प्रभू बाहेर नव्हता आला पाहिजे, अनफेअर झालंय. मग हे जरा दुःख वाटते. बरं, आता मराठी बिग बॉस केलंय, तुला कन्नड बिग बॉस मध्ये पण जायचंय, असं तू बिग बॉस मध्ये बोलून दाखवलेलंस. जाणार. तुला येतं ना, पूर्ण बोलायला येतं तुला कन्नड? नाही येतं, थोडं थोडं पण करीन ऍडजस्ट. एक वाक्य बोलायचंय तुला की आता मला कन्नड बिग बॉस मध्ये जायचंय, काय बोलशील तू त्याच्यावर? ಏನ ಮಾಡತ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಹೆಸರೇನಾ मी बोललो काय करायचंय, तुमचं नाव काय आहे. अच्छा. मस्त. म्हणजे तुझी आता ती पण इच्छा लवकरच पूर्ण होईल, बघतातच आहे तुला बाहेर, आणि बऱ्यापैकी तुला फेम सुद्धा मिळाली आहे. पण ते असतं ना असं की माणसाच्या डोक्यामध्ये ना हवा जाते, एखाद्या माणसाला फेम मिळाली, फेमस झाला की सो प्रभू कसा असणार आहे, कारण आता फॅन्स वगैरे तुला खूप भेटायला येणार आहेत. प्रभू असाला असंच राहणार आहे, जसा तुम्हाला पाहायला भेटला टीव्हीत पण आणि इंटरव्ह्यू मध्ये पण, तर तसाच प्रभू शेळके नेहमीच राहणार. किती जरी पुढे गेला तर प्रभू हा कधीच लालच बनणार नाही, हे माझा शब्द आहे. तू तुझी लव्ह स्टोरी पण सांगितलेलीस घरामध्ये, आणि ती आम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. सो आता काय म्हणजे आहे ते की? हो, तर आधी मला घराचं स्वप्न पूर्ण करायचंय, माझं गाडीचं स्वप्न पूर्ण करायचंय, आणि नंतर स्टेटमेंट झाल्यावर लग्न करणार आहे मी. वा, मस्त. बरं, तुला बिग बॉसच्या घरामध्ये टॉप 3 कंटेस्टंट कोण वाटतात आणि का? मला एक तन्वी वाटते, एक राकेश दादा वाटते, आणि एक अनुश्री वाटते. का म्हणजे? म्हणजे अनुश्री जी स्ट्रॅटेजी करते, जे गेम खेळते, मला असं वाटतंय ग्रुप मध्येच राहून ती विशाललाच उडवणार आहे. आणि त्याच्यानंतर मला राकेश दादा काय वाटते, कारण की ते खूप पहिला पण त्यांनी सीझन केला, आणि ते पहिले पण टॉप 4 किंवा 3 मध्ये गेलेले, तर त्यांना मला असं वाटतं त्यांची वोटिंग खूप स्ट्रॉंग आहे. आणि मला असं वाटतं ते जाऊ शकते पुढं. आणि तन्वी कोलते तर तिनं तर पहिल्याच आठवड्यापासून एकदम मचाई केली, समजा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्याच आठवड्यात तीच अख्ख्या महाराष्ट्रात गाजली होती, आणि पहिल्याच आठवड्यापासून तिचा गेम स्ट्रॉंग आहे, आणि तिने एकदाही तिचा गेम वीक होऊ दिला नाही, आणि ती कधीही डेंजर झोन मध्ये गेली नाही, आणि कधी मध्ये नॉमिनेट मध्ये जात होती. 10-11-12 आठवड्यातून फक्त 2-3 बार गेली असं नॉमिनेट मध्ये, आणि नॉमिनेट पण नाही झालेली. तर मला असं वाटतं ती असणार, विनर पण होऊ शकते ती. तुझ्या मते तुला काय वाटतं की ही व्यक्ती विनर झाली पाहिजे? तन्वीच विनर झाली पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने तिचा गेम आहे तर खरंच स्ट्रॉंग आहे. मी म्हणत नाही की नात आहे म्हणून असं तसं, पण खरंच तिचा गेम स्ट्रॉंग आहे, ठीक दिसतोय समजा. तुला येतं जेवण बनवता सगळं? हो, येतोय. मग बिग बॉसच्या घरामध्ये तू बनवायचा? हो, मी कधी चिकन बनवलेलं, तर कधी ऑमलेट बनवलेलं, तर कधी वरण भात बनवलेलं, तर कधी हुंडा लावून दिलेला पिठाचा. अच्छा. बरं, बिग बॉसने तुला आयुष्यात काय शिकवण दिली आहे, जाता जाता त्याच्याबद्दल काय सांगशील?
मला खूप काही शिकवण दिली. प्रभू तुम्ही बाहेर कसे होतात, आता इथं आल्यापासून मला नाव भेटलंय. आणि परत त्याच्यानंतर मी चिकन शिवाय जेवत नव्हतो, पण ती सवय मोडली. आता मी व्हेज खायला लागलोय, ती एक मला सवय. आणि परत सकाळी लवकर उठायचं, ती एक सवय मला खूप चांगली लागलेली आहे. आणि काही गोष्टी आपल्या चुकीच्या होत्या, त्याच्यावर कंट्रोल करायला सांगित होते, तर ती पण माझी सवय मोडलेली आहे. तर मला अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. हेल्थची काळजी वगैरे पूर्ण प्रॉपर घेत होतो. आणि ते पण बिग बॉसने जे काय खर्च लागला 3 महिन्यात बिग बॉसनेच केला आहे. खूप भारी वाटतं. त्यामुळे तू फिट अँड फाईन होतास बिग बॉसच्या घरात. त्याच्यामुळं मला असं वाटलं आता मला ब्लड समजा सोय आहे, तर मग आपण जिंकू शकतो. हा, मी जर पडलो असतो वीक कार्ड कोणत्या टायमाला, जर मला ब्लड भेटलं नसतं, जर मला गेम खेळायला ताकद आली नसती, तर मग वाटलं असतं बाबा आपण नाही जिंकू शकत. पण माझी हिंमत होती की मी जिंकूच शकणार. आपण इतकं भारी खेळतो, इतकं मला बिग बॉस बी माझ्यासोबत मजा मस्ती करायचे, तर मला खूप अजून हौसला यायचा. आणि मी ते खेळायचं मला खूपच आनंदच वाटायचा. आणि मी स्वतःला समजायचो विनर होणार, फायनलिस्ट होणार मी म्हणून. वा, मस्त. खूप छान वाटले प्रभू तुझ्याशी बोलून. तू जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना? तर तुम्ही मला इतका सपोर्ट केला, प्रेम दिलं, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. असं तुम्ही पुढं काय करतोय डॉन, प्रभू शेळके काय करणार आहे पुढं, तुम्ही नेहमीच बघाल. आणि असं सपोर्ट राहू द्या नेहमी. आणि डॉन तुमचा नेहमी असं तुम्हाला दिसणार. वा प्रभू, खूप छान वाटले तुझ्याशी बोलून आणि तुला भविष्यासाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.